आत्मरूपा. अधिकार नसावा केवळ नामाचा, अधिकार नसावा केवळ नामाचा, अधिकार नसावा केवळ नामाचा. असावा जिव्हाळा अंतरीचा, असावा जिव्हाळा अंतरीचा, असावा जिव्हाळा अंतरीचा. बालक जोडीले प्रेमाची या धागे, बालक जोडीले प्रेमाची या धागे, बालक जोडीले प्रेमाची या धागे. हक्क गाजवून दुरावेल माझे, हक्क गाजवून दुरावेल माझे, हक्क गाजवून दुरावेल माझे. वाढवावे मूल पंख देऊनिया, वाढवावे मूल पंख देऊनिया, वाढवावे मूल पंख देऊनिया. नका ठेवू त्यांना पिंजऱ्यात बांधूनिया, नका ठेवू त्यांना पिंजऱ्यात बांधूनिया, नका ठेवू त्यांना पिंजऱ्यात बांधूनिया. तुका म्हणे प्रेम एकी खरे ज्ञान, तुका म्हणे प्रेम एकी खरे ज्ञान. बंधने तोडून अधिकावे म्हण, बंधने तोडून अधिकावे म्हण, बंधने तोडून अधिकावे म्हण. अधिकार नसावा केवळ नामाचा, अधिकार नसावा केवळ नामाचा, अधिकार नसावा केवळ नामाचा. असावा जिव्हाळा अंतरीचा, असावा जिव्हाळा अंतरीचा, असावा जिव्हाळा अंतरीचा, असावा जिव्हाळा अंतरीचा. अधिकार नसावा केवळ नावाचा, असावा जिव्हाळा अंतरीचा. वा श्रोते हो, बहुता सुकृताची जोडी असते म्हणून आपल्याला या विठ्ठलाच्या रूपाची आवडी निर्माण होते. पण या विठ्ठलाला आणि संतांना अभिप्रेत असणारा समाज कसा घडवायचा, तर तो घरातून घडतो. म्हणून आज आपण निरूपणासाठी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनाला दिशा देणारा अभंग निवडला आहे. आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक घराघरात प्रत्येक पालकांना हा अभंग मार्गदर्शक आहे. विठ्ठल 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 अधिकार नसावा केवळ नावाचा, असावा जिव्हाळा अंतरीचा. आईचा मुलांवर असलेला अधिकार मी आई आहे या नावाचा किंवा सत्तेचा नसावा, तर तो मनापासून असलेल्या प्रेमाचा असावा. मुलांवर मी तुझा बाप आहे किंवा मी तुझी आई आहे या नावाचा हक्क गाजवून चालणार नाही, तर त्या नात्यात अंतःकरणाचा जिव्हाळा असावा लागतो. मंडळी, महाराज म्हणतात असावा जिव्हाळा अंतरीचा. आधीच्या काळातल्या आयांचा जिव्हाळा लईच भारी हो. स्वयंपाक करत काय काम करत असताना बाहेर पोरानं एखादं कांड करावं, तेवढ्यात स्वयंपाक घरात ना हवेत ना उडत चप्पल किंवा लाटणी अशी यायची, बरोबर पोराच्या पाठीवर लॅन व्हायची. त्या मारण्यात सुद्धा एक वेगळाच जिव्हाळा आणि एक वेगळेच संस्कार असायचे. आता इथं बसलेले पालक म्हणतील आमचा मुलगा आमचा ऐकतच नाही. कसं ऐकल? तुम्ही म्हणता त्याला अभ्यास कर आणि त्याच्या बाजूला बसून इंस्टाग्रामवरच्या लाईक मोजता. मूल तुमचं शब्द पाहत नाही, मूल तुमची कृती पाहतं. म्हणून जर मुलाला सुधरवायचं असेल तर सर्वात प्रथम स्वतःचे मोबाईल बाजूला ठेवा. बालका जोडीने प्रेमाची या धागे, बालका जोडीने प्रेमाची या धागे, प्रेमाची या धागे. बालक जोडीले प्रेमाची या धागे, हक्क गाजवून दुरावेल माझे. एखादं झाड असेल आणि त्याच्या सगळ्या फांद्या मजबूत असतील तरच ते झाड टिकून राहतं, आणि एखादं झाड असं असेल की त्याच्या सगळ्या फांद्या कमजोर आहेत, एका दुसरी फांदी मजबूत आहे, तर ते झाड वाकलं जातं आणि कधीही पडण्याची शक्यता असते. आजकालच्या मुलांना मोकळं आकाश देण्याची गरज आहे. एखादा मुलगा मस्तीखोर असेल आणि कोण म्हणालं त्याला हॉस्टेलला पाठव, तर आई काय म्हणते, नको नको, तिथे स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात, स्वतःची भांडी स्वतः धुवावी लागतात. तो स्वतःचं काम करेल की अभ्यास करेल, त्याचे हात दुखतील ना. मी घेते माझ्या मुलाचा अभ्यास, 1-2 दिवस घेते, तिसऱ्या दिवशी काय त्याच्या बाजूला बसून इंस्टाग्रामवर
इंस्टावरच्या लाईक मोजते, फेसबुकवरच्या लाईक मोजते, व्हॉट्सअपवरच्या लाईक मोजते. हिनं मला लाईक नाही केला तर मी पण हिला लाईक नाही करणार. आणि बाजूला मुलगा फ्री फायर खेळतोय, पबजी खेळतोय, रील बघतोय. फ्री फायर खेळताना ए मार मार, कवर दे, मार मार, ए निघाला. एवढं सगळं करताना त्यांचं तोंड दुखत नाही, त्यांचे हात दुखत नाही. पण मात्र स्वतःचं करून अभ्यास करायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचे हात दुखतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.